मोटर वाहन कायद्याविरोधात ट्रक चालकांचा संप अजूनही सुरूच आहे। ट्रक चालकांचा संप सुरू असल्याने इंधन पुरवठ्यावरती त्याचा परिणाम पाहायला मिळतोय। अमरावतीच्या अनेक पेट्रोल पंपावरती वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। अधिक माहिती घेऊया, स्वप्नील उमापंपचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत। स्वप्नील, काय सध्याचे अपडेट्स? नक्कीच मोठ्या प्रमाणावर जी आहे ती प्रज्ञा पेट्रोल पंपावर गर्दी झालेली आहे। मी सकाळी 40 किलोमीटरवरनं अमरावतीला जेव्हा आलो तर 4 पैकी फक्त एका पेट्रोल पंपावर पेट्रोल दिलं फक्त, आणि ते पण 50 रुपयाचं अत्यावश्यक म्हणून दिलेलं आहे। आणि त्यात तसाच परिणाम जो आहे तो अमरावती शहरामध्ये देखील झालेला आहे। आपण बघू शकतो शेकडोच्या संख्येने जे आहे ते दुचाकी साऱ्या ठिकाणी तासाभरापासून प्रतीक्षेत आहे। सकाळी 6-5:30 वाजतापासून जी आहे ती पेट्रोल आणि डिझेल घेण्यासाठी वाहन चालकाची गर्दी आहे। आपण मागे जर पाहिलं तर सकाळी शाळेचा वेळ आहे आणि स्कूल बस देखील आपल्याला मागे दिसते। संपूर्ण दृश्य इरविन चौकातला आहे आणि या ठिकाणी हा मोठा पेट्रोल पंप आहे। परंतु या पेट्रोल पंपावर शेकडोच्या संख्येने जे आहे ते वाहन चालक जे आहेत ते पेट्रोल घेण्याच्या प्रतीक्षेत आहेत। आणि एक अफवा देखील या संपाच्या निमित्त पसरलेला आहे की 8 दिवस संप चालणार आहे, पेट्रोल मिळणार, त्यामुळे पेट्रोल घेण्यासाठी जी आहे ती गर्दी आहे आणि याचा परिणाम जो आहे अमरावतीमधली दृश्य आपण बघतोय। पुन्हा एकदा रांगा लागलेल्या आहेत अमरावतीमध्ये।